Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये पोर्शो गाडीनं 2 जणांना उडवलं आणि त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आणि या प्रकरणानंतर अवघ्या 18 तासांमध्ये अल्पवयीन मुलाला जामीन झाला। त्यामुळे पोलीस देखील संशयाच्या भोवऱ्यात आले आणि हे प्रकरण पूर्ण भारतात जे आहे ते चर्चेला आलेले आहे। स्वतः राहुल गांधी यांनी देखील याची दखल घेतलेली आहे। त्यानंतर इतर पक्ष देखील या प्रकरणामध्ये आता उडी मारतायत। आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। अध्यक्ष, नेमकं हे प्रकरण बघितल्यानंतर तुमची काय भूमिका आहे, पक्षाची काय भूमिका आहे? पुणे शहरामध्ये जी पब संस्कृती वाढलेली आहे त्याच्यात अल्पवयीन विद्यार्थ्यांना याच्या अगोदरही प्रवेश दिला जात होता, म्हणून शिवसेनेनं वॉटर पार्क हे पब फोडलं होतं। ती संस्कृती पुन्हा वाढीस लागली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विद्यार्थ्यांबरोबरच देशातल्या परराज्यातले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी शिक्षणाला येतात। पुणे शहर शिक्षणाचं हब आहे, पण ते आता पबचं हब व्हायला लागले काय अशी भीती वाटू लागली आहे आणि म्हणून या पब संस्कृतीला विरोध व्हावा, हे पब संस्कृती पुण्यातली बंद व्हावी म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मशाल मोर्चा झाल्यानंतर सुद्धा पुण्यात जर ही पब संस्कृती पुन्हा वाढीस लागत असेल तर पुन्हा एकदा शिवसेनेला रस्त्यावर उतरून या पब तोड आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे पब बंद करण्याची भूमिका आम्हालाच पार पाडावी लागेल आणि ती आम्ही नक्की पार पाडू। पुणे शहरातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थी सुद्धा या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात, त्या मुलांना सुद्धा या पबच्या माध्यमातून खोटी आमिषे दाखवून या पबमध्ये ओढलं जातं। स्वस्तात दारू मिळेल, स्वस्तात ड्रग्ज मिळेल अशी परिस्थिती या सगळ्या पबमध्ये आहे। नुसतीच दारू नाही तर ड्रग्ज सुद्धा या पबमध्ये दिलं जातं, विकलं जातं। साध्या एखाद्या छोट्याशा 2 मोठ्याशा चिटोऱ्यावर ड्रग्ज चिकटवलेलं असतं, ती ड्रग्ज जिभेवर चाटलं की त्याची नशा वेगळीच होते आणि म्हणूनच हा ॲक्सिडेंट परवा दिवशी कल्याणनगरमध्ये घडला। नुसत्या दारूमुळे नाही तर त्याबरोबर ड्रग्जचं सुद्धा सेवन झालेलं आहे आणि त्याचेही आरोग्य तपासणी त्या दिवशी होणं गरजेचं होतं, पण ती केली गेली नाही। एक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच पक्षाचा एक शहराचा पदाधिकारी, जो दादांच्या पालकमंत्र्याच्या पक्षाचा शहराचा पदाधिकारी आयुक्तांना भेटून यावर कारवाई करा असं म्हणतो। मग खरं तर राष्ट्रवादी भूमिका काय आहे हे कोण विषद करणार? तुमचा विरोध आहे का पाठिंबा आहे हे दादांनी जाहीर करावं। खरं तर तुम्ही म्हणताय की पबच्या विरोधात तुम्ही आक्रमक होत आहेत, जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर तुम्ही तोडफोड करणार, मात्र या अगोदर ही कारवाई किंवा हे पाऊल का उचललं नाही? या अगोदर शिवसेनेने कोरेगाव पार्क मधलं वॉटर पार्क हे पब फोडलं होतं, ज्या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता। त्यांना ड्रग्जचं सेवन, दारूचं सेवन मोठ्या प्रमाणात दिलं जात होतं, त्याच्यावर शिवसेनेनेच एकमेव आवाज उठवला होता। त्या काळात ते बंद करण्यात आलं, तो पब बंद केला, पण त्यांनी आश्वासन लेखी दिलं की आम्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देणार नाही, म्हणून ते पुन्हा सुरू झालं। सरकारने खरं तर यावेळी अंकुश आणला पाहिजे। नुसत्याच 2 पबवर जे या वेदांत अग्रवालनी ज्या ठिकाणी प्रवेश करून त्या ठिकाणी दारूचं सेवन केलं त्याच फक्त पबवर कारवाई झाली, सगळ्या पबवर पुणे शहरातल्या कारवाई का झाली नाही अशी शिवसेना या ठिकाणी विचारणा करते। खरं तर पोलिसांवर कोणाचा दबाव आहे असं वाटतं? कारण प्रत्येक वेळेस पोलीस जे आहेत ते अल्पवयीन मुलाला असतील किंवा त्याच्या वडिलाला असतील वाचवण्याचा प्रयत्न करतात। कालची कारवाई वगळता इतर जी कारवाई आहे ती पोलिसांची संशयास्पद वाटते का? नक्कीच वाटते, कारण पोलिस खरं तत्पर आहेत। पोलिसांचा खाक्या पोलिसांनी खऱ्या अर्थानं दाखवला तर ही पब संस्कृती पुण्यामध्ये अजिबात फोपावणार नाही याची आम्हाला खात्री आहे, पोलिसांवर विश्वास आहे। परंतु पोलिसांवर या सत्ताधाऱ्यांचा स्थानिक राजकारण्यांचा एवढा दबाव आहे की वरचा एक मंत्री बसूनच म्हणतो ती कारवाई थांबवा। पोलिसांनी काय करायचं बघायची भूमिका फक्त पोलिसांनी। कोण आहे तो मंत्री? नक्कीच जाहीर करू, आज संध्याकाळी आंदोलनामध्ये तो मंत्री आम्ही जाहीर करू। तर शिवसेना या संदर्भात आक्रमक झालेली आहे। आज संध्याकाळी ते येरवडा पोलीस ठाण्यावरती मशाल मोर्चा घेऊन जाणार आहेत आणि पबच्या संदर्भात ते पोलिसांना निवेदन देणार आहेत, परंतु पबच्या संदर्भात पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर आम्ही अनधिकृत आणि इतर पबची तोडफोड करणार असल्याचं स्पष्ट मत शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पुणे।